सरकारनं नागपूर मुंबई महामार्ग घोषित केल्यावर शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। शहापूर तालुक्यातील 27 गावं या महामार्गात येणार आहेत। या महामार्गामुळे शेतकऱ्यांना बेघर होण्याची भीती वाटतेय। तसंच या महामार्गामुळे आपण भूमिहीन होण्याच्या मार्गावर असल्याच्या भीतीनं शेतकऱ्यांनी संघटितपणे विरोध करायला सुरुवात केली असून गावागावात बैठका सुरू झाल्यात। लँड पुलिंग मार्फत या महामार्गासाठी जमीन सरकार घेत आहे, त्यामुळे शहापूर तालुक्यातील बाधित शेतकरी संभ्रमात पडलाय। महामार्गासाठी आमचा शेतकऱ्यांचा असा विरोध आहे का ह्या महामार्ग शासनाने आम्हाला जे प्रस्ताव दिला आहे तो प्रस्ताव मुळातच खोट्या तऱ्हेचा आहे का शेतकऱ्यांच्या हिताचा आणि साधक बाधक असा कुठलाही विषय नाही त्याच्यामध्ये। म्हणून प्रथम आम्हाला त्या समृद्धी मार्गाला विरोध आहे। 27 गावं जर पुनर्वसित होतात तर 27 गावांना काय शासन न्याय देईल आणि हे कदापि शक्य नाही। 10 वर्ष लागतील मेगा सिटी डेव्हलप व्हायला आणि 3च वर्षात मुख्यमंत्री म्हणतात की मी हा महामार्ग करणार आहे। मग उरलेल्या वर्षानंतर कोणाकडे दाद मागायची आम्ही? याच्याने शेतकऱ्याचा काही फायदा होणार नाही। शहापूर तालुक्यात याआधी अनेक धरणं, मुंबई नाशिक महामार्ग, मुंबई मनमाड पेट्रोल पाईपलाईन, जलविद्युत प्रकल्पांसह प्रकल्पांमुळे येथील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी शासनाला दिल्या आहेत। या जमिनी देताना शासनानं आपल्याला दिलेली आश्वासनं पाळली नाहीत, त्यामुळे या प्रकल्पांची अजून भर पडल्यामुळे आता येथील शेतकरी भूमिहीन होणार अशी भीती त्यांच्या मनात निर्माण झाली आहे। माझा कोणी घर बांधील नाही, मी कुठे जाऊन राहू, कुठे जाऊ? आम्हाला सरकार जागा देईल, माझी जागा आहे तीच, आमचा ह्योच गाव राहायला पाहिजे, आमचा गाव गेला नाही पाहिजे। या तालुक्याचा कोणत्याही शासनाने कोणत्याही पद्धतीने विकास साधला नाही, फक्त भूलतापा मारलेल्या आहेत। भूलतापा मारून या तरुणांना व या शेतकऱ्यांना बाधित केलेलं आहे आणि या बाधित शेतकऱ्यांच्या संदर्भात हा दळकणगावातून हा जो आमचा संघर्ष आहे हा संघर्ष कायम राहणार आहे। हायवेच काय पण कोणतीही योजना आली तरी आमचे शेतकरी याला जुमानणार नाही। नागपूर मुंबई या द्रुतगती महामार्गाला कुठेही थांबा नाही आणि या मार्गाला दोन्ही बाजूंनी कुंपण असल्यानं काहीही फायदा नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। या द्रुतगती मार्गावर आपल्याला ये-जा करता येऊ शकत नाही। सरकार वर्षाला 1 एकरसाठी फक्त 20,000 भाडं देणार आहे, तेही 10 वर्षांसाठी। त्यामुळे या प्रकल्पाचा स्थानिकांना अजिबात फायदा नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। जो मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग होतोय, हा जो प्रकल्प होतोय हा आमच्या कोणत्या पद्धतीने आमची समृद्धी याच्यामध्ये समृद्धी कोणत्या प्रकारचे आहे आमचे होत नाही। या संदर्भात भाजपच्या खासदार कपिल पाटील यांनी बैठक घेऊन शेतकऱ्यांची भूमिका समजून घेतली। तसंच महामार्ग बनवण्याचा निर्णय जरी भाजप सरकारचा असला तरी शेतकऱ्यांसोबत कायम राहण्याची भूमिका त्यांनी मांडली। दुसऱ्याच्या सांगण्यावरून मत बनवण्यापेक्षा प्रकल्प समजून घेण्याचं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केलंय। सगळ्या शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की रस्ता जाणार आहे त्याला जागा द्यायचा की नाही द्यायचा हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, परंतु जागा दिल्यानंतर त्या मोबदल्यात तुम्हाला काय मिळणार आहे हा विषय समजून घेण्याच्या आधी आपलं काही मत बनवणं हे तितकंसं योग्य नाही असं मला वाटतंय। म्हणून आजच्या सभेमध्ये मी सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती केली की आपण हा विषय आधी समजून घ्या। मुंबई नागपूर समृद्धी हायवे हा मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, त्यामुळे योग्य वेळेत हा मार्ग पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। पण त्यासाठी शेतकऱ्यांना विश्वासात घेण्याची गरज आहे, नाहीतर येणाऱ्या काळात हा असंतोष पुढे अजून खदखदत जाऊन प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे। सुनील काळेसह चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, शहापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।